नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आज आले आहे माहेरी संगमनेरला. तर आज माझी मम्मी जावयासाठी खास मासवडीचं जेवण बनवणार आहे. तर आज आपण मासवडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ पहा. खोबरं, लसूण, कांदा, ओवा, मीठ, मिरची, हवरी, शेंगदाणे. हवरीने तीळ म्हणायचं. इथं आपण भातासाठी तांदूळ शिजायला टाकलेला आहे. इथं कांदा परतत आहे. सोनेरी कलर येतपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा. इथं कांदा आणि आपण वाटून घेतलेला सारणाचा मसाला तो एकत्र करून घ्यायचा आहे. 5 मिनटं हलवून घ्यायचं आहे सगळीकडे. इथे आपण वडा बनवण्यासाठी बेसन बनवणार आहे. त्यासाठी हे लाल मिरची, मीठ, जिरे, ओवा आणि लसूण घेतलं आहे, वाटून घ्यायचं. मिरची आपली परतून झालेली, त्यामध्ये टाकूया पाणी. बघा इथं मस्तपैकी हरिपाठ चालू आहे, गवळणी चालू आहे, मस्त वाटतं. दत्तगुरूंचं मंदिर आहे समोर. नक्षदार बांगड्या हिरा मोठ्या परी, नक्षदार बांगड्या हिरा मोठ्या परी, रंगी बेरंगीच्या बांगड्या तवे, रंगी बेरंगीच्या बांगड्या तुला भरून आनंद झाला. लवकरी आलेली, त्यामध्ये आपण बेसन सोडत आहे हळूहळू. त्याच्यामध्ये गाठी होऊन नाही द्यायच्या, हळूहळू करून घ्यायचं. असं थोडं थोडं पीठ करून टाकायचं आणि हलवून घ्यायचे. गाठी झाल्या नाही पाहिजे, गाठी झाल्या तर फोडून घ्यायचं. मला असं एकत्र करून 2 मिनटं शिजून द्यायचं. खाली जावई आलेली. शेरू 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 बघा आपलं पीठ शिजलेलं आहे. असं चेक करायचं. तुम्हाला पीठ शिजले की नाही कसं समजेल की हाताला चिकटलं नाही पाहिजे. हाताला चिटकत नाही, त्यामुळे आपलं पीठ शिजलेलं आहे. इथं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, त्याला आपण तेल लावून घेतोय, तेल आणि पाणी. आणि गरम गरमच वड्या करून घ्यायच्या, नंतर होत नाही ते. त्यामध्ये आता कोथिंबीर टाकली. आता वरून आपण जे पीठ शिजवून घेतलंय ते टाकूया. पीठ सगळीकडून पसरून घ्यायचं. त्यानंतर आपला मसाला त्याच्यामध्ये वरून टाकायचा. इथे आपला मसाला वरून टाकत आहोत, सगळीकडे पसरून घ्यायचं. तर हे बघा आपण मासवडीसाठी त्याला आकार देत आहोत. बघा वेटोळी करत करत जायचंय. त्यानंतर मग लास्टला आपलं भाकरवडीला करतो तसं वेटोळी करत जायची. त्यानंतर मग लास्टला असं करून घ्यायचं. दोन्ही साईड त्याच्या दाबून घ्यायचं.
बघा इथं आपली मासवडी तयार झालेली आहे. बघा इथे आपण खाली कोथिंबीर टाकलेली, इथे पीठ घेतलेलं आहे, त्याला सगळीकडून पसरून घ्यायचं. इथं आपण पीठ पसरून घेतलेलं आहे, वरून मसाला टाकायचा आहे. बस जास्त पण मसाला टाकायचा नाही, नाही तर आपली वडी फुटते. कडा अशा दाबून घ्यायच्या आतमध्ये. बाळा तो एक क्रीम शॉट टाकायचा होता आणि ध्यानातच नाही राहिलं. मी पण ध्यान देते का? अशी दाबून घ्यायची आपल्याला वडी सगळीकडून. मध्ये जाड अशी राहिली नाही पाहिजे. तेल तापायला ठेवलं, त्यात लसूण टाकलेलं, जिरे आणि मोहरी. त्यानंतर खोबरं टाकलं, त्यात मसाले टाकलेले आपण मिक्स करून. तर हा आपण कांदा खोबरं लसूण वाटून घेतलेलं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं, त्याला पण परतून द्यायचं तेल सुटेपर्यंत. तर इथं आपला मसाला परतला आहे, तर यामध्ये आपण आता गरम पाणी ॲड करूया. इथं आता रश्श्याची भाजी आपली रेडी झाली. इकडं भाकरी. बरं तिथं नको बांधू, वर नको बांधू, राहायचं जागी आता बरोबर बांध. मला एक तर मी जागा